नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत। ती नक्की अपडेट कोणती? तर भावांनो, आपल्या लाडक्या द्वादश हिंदी केसरी बकासूरच्या दावणीतला कबीरा 6300 याचा पहिरा कोण 5 तारखेच्या मैदानासाठी आणि तसंच वैभव मामा सुसगावकर यांचा जो बबन शेट आहे तो बबन शेट 5 तारखेला पळणार का, याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर नक्कीच भावांनो, आपला बकासूर आपल्याला 100% 5 तारखेला पळताना दिसणार आहे आणि 5 तारखेला टॉपचा बकासूरचा पहिरा असणार आहे। आणि नक्कीच आता आपण बकासूरचे पहिरे फोडणार नाही आहोत, कारण बकासूरची जेव्हा पहिरे फोडतो तेव्हा बकासूरची हारत होत असते। तर नक्कीच जरी बकासूरचा पहिरा आपल्याला सांगायचा असला तर मैदानाच्या दिवशी सकाळी आपण सांगू। तर भावांनो, आज काय आपण बकासूरची अपडेट देणार नाहोत, परंतु बकासूर आपला 5 तारखेला आपल्याला 100% आणि निश्चित आपल्याला पळताना दिसणार आहे। राहिला विषय आता बबन शेट। तर भावांनो, नक्कीच वैभव मामा सुसगावकर यांचा बबन शेट देखील चांगलाच पळतो। मागील मैदानात गटपास झाला होता आपला बबन आणि नक्कीच बबनला देखील तुफान स्पीड आहे आणि मागील म्हणजेच फेरा काढला होता बबनचा आणि साम्राज्याचा, तेव्हा देखील चांगलाच पळाला। आणि नक्कीच आपल्याला 5 तारखेला निमसोड येथे जे मैदान संपन्न होणार आहे ओपनचं, तर भावांनो, या निमसोड ओपन मैदानामध्ये आपला बबन शेट आपल्याला पळताना दिसणार का? तर भावांनो, 100% आपला बबन आपल्याला पळताना दिसणार आहे मौजे निमसोड येथे। तर भावांनो, नक्कीच बकासूर देखील पळणार आहे, बबन देखील पळणार आहे आणि कबीरा देखील पळणार आहे। अजून एक प्रश्न म्हणजे तो कबीऱ्याचा पैरा कोण? तर भावांनो, कबीऱ्याचा पैरा देखील झालेला आहे, टॉपचा पैरा असणार आहे। तर भावांनो, कबीऱ्याचा पैरा छोटा बकासूर सोबत असणार आहे। तर भावांनो, छोटा बकासूर आणि कबीऱ्या ही जोडी आपल्याला 100% निमसोड मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत। म्हणजेच 6300 या दावणीचे 3 नंदी आपल्याला 100% 5 तारखेला निमसोड इथे पळताना दिसणार आहेत। नक्कीच बकासूर देखील आपल्या या मैदानामध्ये गुलाल करेल, कारण आता गुलाल आता महत्त्वाचं आहे, कारण 9 तारखेचं जे मैदान येत आहे ते फॉर्च्युनरचं मैदान। तर भावांनो, या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आपला बकासूरचा पायरा टॉपचाच असणार आहे आणि टॉपमध्येच आपला बकासूर तिथे पळताना आपल्याला दिसणार आहे। तर नक्कीच कबीऱ्या आणि बबन शेठ आणि बकासूरला शुभेच्छा देऊया 5 तारखेच्या मैदानासाठी। नक्कीच टॉप पायऱ्यामध्ये तिन्ही नंदी पळतील, असेच टॉप नंदीमध्ये आपला बकासूर गुलालात राहील आणि टॉप पैरेच आता बकासूरसोबत करायचे आहेत। तर भावांनो, नक्कीच तिन्ही नंदींना आपण शुभेच्छा देऊया निमसोड मैदानासाठी। धन्यवाद भावांनो।